आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे राणी आणि ही गोष्ट लिहिली आहे प्रसाद मणेरीकर यांनी. ही आहे राणी, गोबऱ्या गोबऱ्या गालांची, बसक्या नाकाची, मोठ्या टप्पोऱ्या डोळ्यांची आणि बुटकी. तिला तिचा बाबा हाक मारताना म्हणतो, ए बुटुकले. राणीच्या घरात तिचे आई, बाबा, आजोबा आणि तिचा छोटासा भाऊ ओजस राहतो. ओजसला राणी भाऊला म्हणते आणि आजोबांना आबोजा. राणीचा बाबा रोज सकाळी लवकर उठून कामाला जातो. ती बाबाला अंथरुणातच टाटा करते. बाबा म्हणतो, संध्याकाळी ये हां आजोबांबरोबर. मग राणीला कोणी विचारलं, काय ग तुझे बाबा काय करतात? तर ती म्हणते, हॉटेलमध्ये जाऊन पैसा गोळा करतात. बाबा कामाला गेले की राणी उठून आजोबांच्या खोलीत जाते. आजोबा चहा पीत पीत पेपर वाचत असतात. मग त्यांच्या मांडीवर रेलून ती सुद्धा पेपर वाचते. आजोबा म्हणतात, काय राणीराव, कळतंय का काही? मग शाळेतून घरी आली की राणी आजोबांबरोबर जेवायला बसते. तिचं ताटही आजोबांच्या ताटा एवढं मोठं असतं. आजोबा म्हणतात, राणे ताटात काही सुद्धा टाकायचं नाही हां, सगळं संपवायचं. मग राणी म्हणते, आबोजा ताटात काही सुद्धा टाकायचं नाही, सगळं संपवायचं. मग जेवताना आजोबा आमटीचा मस्त भुरका मारतात. राणी तसंच करते पण तिची सगळी आमटी हातावरच ओघळते. दुपारी भाऊला आणि राणी भरपूर खेळतात. भाऊला हातातल्या वस्तू दणादण आपटत असतो. राणीची भातुकली मग तो घरभर पसरतो. मध्येच मोठ्यानं ओरडतो. राणी म्हणते, असं ओरडू नये, आई आणि आबोजा झोपलेत ना. भाऊला कधी कधी राणीच्या मांडीवर जाऊन बसतो. मग दोघं मिळून स्वयंपाक करतात. भाऊल्याचं तोंडानं दे 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 सुरूच असतं. राणी विचारते, काय देऊ, पोळी भाजी का वरण भात? राणीला कुणी विचारलं, तुझ्या आईचं नाव काय ग? तर राणी म्हणते, आई. पण बाबा तिला मुग्धा म्हणतो आणि आजोबा म्हणतात सूनबाई. राणीला आईचे लांब केस खूप आवडतात. दुपारी आई पुस्तक वाचत बसली की राणी कंगवा घेऊन आईचे मध्येच केस विंचरते. केस विंचरता विंचरता मध्येच पुढे वाकून तिच्या चेहऱ्यावर पाहते. म्हणते, आई तुझ्या केसाचा बो बांधू? राणीची आई कधी साडी नेसते तर कधी पंजाबी ड्रेस घालते. साडी नेसली की राणी आईच्या पदरामागे लपत भाऊल्याला कुक करते आणि आहा असं मोठ्यानं ओरडते. मग भाऊलाही मोठ्यानं खिदळतो. रोज संध्याकाळी आजोबा राणी भाऊला मिळून बाबाच्या हॉटेलवर जातात. चालताना आजोबा भाऊल्याला उचलून घेतात आणि तो आजोबांचा कान पकडून ठेवतो. मध्येच आजोबांच्या मिशा सुद्धा ओरडतो. मग आजोबा जोरात शिंकतात, आक्षी. चालताना आजोबा राणीला तिचं तिचं चालू देतात. मग राणी सुद्धा नीट पायाखाली बघून चालत राहते. संध्याकाळी हॉटेलमध्ये गर्दी कमी असते. आजोबा आल्यावर बाबा म्हणतो, तुम्ही बसा, मी थोडी कामं आटपून येतो. मग आजोबा पैसे घेण्याच्या काउंटरसमोर बसतात आणि भाऊल्याला आपल्या मांडीवर बसवतात. राणीला काउंटरवर बसायला फार आवडतं. तिथून बसून ती हॉटेलमधली गिराईकं, रस्त्यावरची रहदारी सुद्धा बघत बसते. मग दर रविवारी बाबा सुट्टी घेऊन घरी थांबतो आणि आजोबा हॉटेलवर जातात. त्या दिवशी घरात धमाल असते. बाबा राणीला आंघोळ घालतो आणि राणी बाबाला साबण लावते. मग राणी बाबा भाऊला सगळे दिवसभर मस्ती करतात, धुडगूस घालतात. दुपारी भरपेट जेवून राणी बाबा भाऊला पांघरुणात मस्त गुडूप होतात.